नमस्कार मित्र, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आंघोळ वगैरे झालेली माझी, हनुमान चालीसा पठण पण झालेलं आहे. तर आता बॅग वगैरे काढलेली मी बाहेर, आता ऑफिसला निघतो मी. आणि कालची ही पॅन्ट घातलेली मी, जी की या ड्रेसवर चांगली दिसते, व्यवस्थित आलेली आहे एकदम. आता मी शूज वगैरे घालतो आणि निघतो ऑफिसला. तर मी खाली आलो. खाली नाश्त्याला आज होत्या इडली, चटणी आणि आज मी थोडं सांबारही घेऊन बघितलं होतं कसं लागतं चवीला. आणि नाश्ता वगैरे करून मी निघालो ऑफिसला. ऑफिसमध्ये आज मला मागे जागा भेटली होती, त्याच्यामुळं म्हटलं चला फेज 1चा व्ह्यू दाखवतो. बऱ्यापैकी गर्दी होती आज ऑफिससाठी आणि थोडं लवकरच निघालो होतो मी. आणि इथं आहे ना काय होतं माहिती आहे का, एक इल्युजन दिसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही फेज 1ला असतं जे सर्कलला, आणि तिथून जेव्हा SBI बँकेकडे जाता, महाराष्ट्र बँकेकडे या चौकाकडे जाता, जी समोर व्हाईट बिल्डिंग दिसती आहे हॉटेलची, ती मोठी मोठी होत जाते. तर हे असं इल्युजन दिसतं. म्हणलं मी कॅमेऱ्यामध्ये बघावं, म्हणलं हे तुम्हाला दाखवावं, पण आहे ना हे कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत, हे डोळ्यांनीच दिसतं. जी बिल्डिंग मागची जी बिल्डिंग आहे ती मोठी मोठी होत जाते. ते फक्त ओपन आईजनीच दिसतं, कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे ते. म्हणून मी एक काढायचा प्रयत्न केला होता, पण ते काही दिसलंच नाही प्रॉपर. पण क्लिप ॲड करतो आहे मी. ऑफिसमध्ये आलो मी, चहा वगैरे घेतला आणि हे जे बनवलेलं आहे साईडनी, हे ऑफिसच्याच बांबूपासून बनवलेलं आहे. तारा वगैरे लावलेला आहे, नटाने वगैरे पॅक केलेलं आहे. आणि काय करताना एम्प्लॉई ह्या गार्डन जे आहे त्याच्यातून येतात, म्हणून त्यांनी ते कुंपण केलेलं आहे आणि जे ऑफिसमध्येच बनवलेलं आहे पूर्णतः त्यांनी. तर मी ऑफिसवरून आलेलो आहे, थोडा वेळ आराम केला, जवळपास 6 वाजलेले. आता मी बाहेर जातो, चहा वगैरे घेतो. आणि मला आहे ना श्रीसाठी मी मागे शूज घेतले होते, जे उन्हाळ्यात घालायचं असते ते, पण एक शूज हरवून गेलं त्याचं आणि ते सापडतच नाही, घराजवळच हरवलं कुठं. तर मग ते एक काय कामाचं आहे, मग त्याला आता परत एक दुसरं घेऊन जायचं आहे जे लाईट वेट पाहिजे. तर इथं जवळ आहे ना फर्स्ट क्राय आहे, मी त्याच्यात जातो आणि तिथं शूज बघतो. त्याला काही शूज म्हणजे चप्पल सँडल असं टाईप बघायचं आहे, शूज पण नाही एक्झॅक्ट. त्याला काय क्रुक्स का काहीतरी म्हणतात ते घ्यायचं आहे. तर बघतो आता मी. बाहेर आलो होतो मी चहा घेण्यासाठी, पण उष्णता इतकी आहे का त्याच्यामुळे उसा सरस घेतला मी. एनिवेज दोन्ही पण एकाच प्राईजमध्ये, 15 रुपयाला चहा पण आहे आणि 15 रुपयाला उसा सरस पण आहे. आलो मी आता IT रोडला, IT पार्क रोडला, जे फेज 1कडे जातो. आणि आता मी चाललो आहे फर्स्ट क्रायमध्ये, इथं जवळच आहे. जातो आता बघतो पहिल्या, जर खूपच जास्त महाग असेल तर मी घेणार नाही आहे, कारण लहान पोरांच्या असा तो हरून कधी टाकेल भरोसा नाही आहे. आणि जास्त महाग घेणं मला काही पटत नाही वैयक्तिक. पण ते बघा फर्स्ट काय दिसतंय, आता तिथे जायचं आहे आता मला फर्स्ट क्रायमध्ये. बघतो कसं आहे, 50% ऑफ दिसतंय, बघू. तर पहिल्यांदा आलो होतो मी फर्स्ट क्रायमध्ये. इथं श्रीसाठी मी शूज बघतोय, याला क्रुक्स का काहीतरी म्हणता, क्रॉक्स का क्रुक्स. तर हे बघितले मी. आणि जेव्हा यांनी मला 2 साईज दाखवले साधारणतः श्रीसाठी, आणि जेव्हा मी त्यांना प्राईस विचारली MRP, जवळपास मला त्यांनी सांगितली 639, जवळपास 700 रुपये, जे मला खूप जास्त वाटले. क्वालिटी पण ठीक होती, मला गंगापूरमध्ये पण याच क्वालिटीचे भेटून जातील सहज, म्हणून मी काही घेतले नाही. बाहेर आलो, बाहेर पुरणपोळी घर होतं, पुरणपोळी घरमधून एक पुरणपोळी घेतली. आणि आज मी घेतली होती मुगाची पुरणपोळी, जी की गोडच नव्हती आणि पुरण काही त्याच्यामध्ये भरलेलं नव्हतं व्यवस्थित. तूप भरपूर टाकून दिलेलं होतं, पण ती चवीला काहीच चांगली नव्हती. इनफॅक्ट गोडच नव्हती ती, फक्त काहीतरी खाल्ल्यासारखं वाटत होतं ते. मला आहे ना सध्या व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे ना असं वाटतंय मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळं मी जेव्हा नेक्स्ट डेला उठलो ना, तेव्हा मी आजारी होतो. आणि आजारी असल्यामुळं मी काय केलं ना, सकाळीच एकदम पहाटेच ब्लाब्ला करून मी घरी आलो होतो. आणि घरी आल्यानंतर मी जसं तुम्हाला मागे सांगितलं होतं, आमच्या शेजारच्यांच्या इथून आम्हाला फणस आलं होतं आणि ते पोकळ फणस निघलं होतं, 2च घरे निघले होते, हे त्यांनाही माहीत होतं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं ना, यावेळेस आणखी एक फणस आणून दिलं होतं. आणि जे
मुलं मला सांगत होते की पप्पा आता हे कापायचं आहे, काका आता हे कापायचं आहे. म्हणून मी सकाळी सकाळी कापायला घेतलं होतं आणि हे आज रुची कापतीये. रुचीने काही हाताला तेल वगैरे लावलेलं नव्हतं, जसं मागच्या वेळेस तीर्थन लावलं होतं. त्याच्यामुळे रुचीच्या हाताला बऱ्यापैकी चिटकलेलं होतं ते. आणि हे फणसाचे गरे ना भरपूर गोड होते आणि बऱ्यापैकी फणसाचे गरे निघले होते. प्रत्येक मेंबरला एक एक येईल असे गरे होते. आणि घरी आल्यानंतर आहे ना, रुद्र झाला, गोपाल झाला किंवा माझ्या बहिणी झाल्या, या घरी गेलेल्या होत्या. मी पुण्याला आलेलो होतो त्याच्यामुळं. 1-2 दिवस राहिल्या त्या आणि लगेच गेल्या. मुळात फणस आहे ना, रुद्रला खायचं होतं, पण रुद्र नव्हता, तो त्याच्या घरी गेलेला आहे सध्या. तर आम्ही सर्वांनी फणस वगैरे खाल्लं व्यवस्थित. सर्व मेंबरनी खाल्लं. खुशीला काही फणस आवडलं नव्हतं. आता तीर्थ काय करतोय ना, तीर्थ सर्व फणसाचे गरे काढून घेतोय. मी पण मदत करतोय त्याला, कारण त्यांना पण माहीत नाही कसे काढता वगैरे. शक्यतो तीर्थाला माहीतच असतं. तीर्थ भरपूर YouTubeचा चांगला उपयोग करतो असं मला वाटतं. तर त्याला माहीत आहे हे कसं फणसाचे गरे वगैरे बाजूला काढायचे. तर आम्ही असे एक-एक करून आहे ना, पूर्ण गरे बाजूला काढून घेतले. तीर्थाच्या हात बघू शकता तुम्ही किती हे झालेले पांढरा-पांढरा चिक लागलेला आहे त्याच्या हाताला. तर हा चिक नंतर काढण्यामध्ये पण भरपूर वेळ गेला. मी व्हॉईस ओव्हर करतोय या व्हिडिओला कारण माझी तब्येत बरीच नाही आहे त्याच्यामुळं. तर तुम्ही साईडला प्लेट बघू शकता. तर त्या प्लेटमध्ये साधारणतः इतके गरे निघालेले आहे. जवळपास 13 ते 14 गरे आहे त्याच्यामध्ये फणसाचे आणि फणस बऱ्यापैकी गोड होता. मी एक गरा खाऊन बघितला होता. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.